अहो संध्याकाळी पार्टीला जायचंय आम्हाला, म्हणून जरा घाई आहे, बाकी काही नाही. और रुपालीची आई ऐकलात का? मोठ्या पार्टीला चालल्यात. कसं काय? अगं मी कसं काय म्हणजे काय, विक्रांत सरंजामेंनी निमंत्रण दिलंय. घरी या तुम्ही, एवढं मोठं निमंत्रण काढलंय. चांगले कपडे घालून जा हा. चांगले हायफाय कपडे घालणार आहोत आम्ही. आणि ना तुम्हाला माहिती नसेल ना म्हणून सांगून ठेवते. अहो या मोठ्या पार्ट्यांचे नियम सुद्धा तसेच असतात. जाताना तुमचं इन्व्हिटेशन कार्ड घेऊन जा, नाही तर पाठवतील घरी परत. नाही नाही म्हणजे काय, नेणार ना, असं कसं. आणि बर का, ते मोच्याकडनं 10 वेळा शिवून आणलेल्या चपला आहेत ना, या नका घालून जाऊ. हा माझ्याकडे नवीन आहे बर का, ती नवीन चप्पल घालून जाणार आहोत. हो ना. कसं आहे ना, मोठ्या लोकांचं ना सगळीकडे अगदी लक्ष असतं. हो हो. उगाच आपलं दारिद्र्य नको ना दाखवायला. आणि असं करा, निमकरांना शूजच घालायला सांगा. हो का, नाही सांगीन सांगीन. अगं बाई माझी कळशी भरली, निघते आम्ही. आम्ही सांगितलेलं लक्षात ठेवा. हो हो लक्षात आहे. हो ना, नाही तर फुकटचा पचका व्हायचा. वाव, किती छान दिसतोय ग ड्रेस. अहो मी सुद्धा तयार होतोच आहे. टाळ्या कसल्या देताय, सेफ्टी पिन हवी मला, द्या जरा. बरोबर, कुठे ठेवलीस सांग बरं. ते बघा ना कुठेतरी असेल. अगं आता सापडते का, शोधतोय ग, 1 मिनिट थांब जरा. द्या ओ. ए ईशा, तुझ्याकडे आहे का? अहो तिला त्रास देऊ नका हो, ती तयार होतीये ना. हे घे, आवडलं का? पुच्छा कसला देताय, एक काढून द्या. बर देतो 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 देतो. तुझं लवकर आवर, उशीर होईल नाही तर. मला वेळ लागतो, काही करू नका. क्या बात है ईशा, आज ते तू कोणाला ऐकत नाही. हा खूप गोड दिसतेस. गप ग, मला सांग, कानातले बरे दिसतात ना? बरे, अगं 1 नंबर दिसतायत. आता विक्रांत सरंजामे तुझ्याकडे बघतच राहतील. काही काय? अगं खरंच, तू इतकी सुंदर दिसतेस ना, त्याला ते सरंजामे तरी काय करणार. हो रुपाली, तिथे किती लोक असणार आहेत, आमच्याकडे बघायला वेळ असणार आहे का त्यांना? तरी पण ते तुझ्याकडे बघतीलच. बरी आहेस ना तू? हो. बरे चल, आता मी निघते, तू खूप मज्जा कर. ऑल द बेस्ट. बाय बाय. बाबा, मी कशी दिसते? अरे वा, छान, काय गोड दिसतेय माझी मुलगी. मी आपला असा साधाच बरा आहे काय? हो ना. नाही का? झालात का दोघही तयार? अरे काय हे सगळं? अहो माझ्या निऱ्या नीट करा ना. ईशा पिन नीट लागली का बघ. कशी दिसते मी? छानच दिसतेस, पण एवढे दागिने कुठून आणलेस? अहो रुपालीच्या आईकडनं आणलेत. कशाला आणायची एवढी मोठी जोखीम आपल्या घरामध्ये? जोखीम कसली, खोटेत. ती काय खरे देतीये, तोंड बघा. तरी सुद्धा ना, असा एखादाच दागिना घातलेला छान दिसतो. नाही, हल्ली फॅशन आहे ना अशी, एकच दागिना घालायची. दुकानात बायका येतात, मी पाहतो ना रोज, असा एकच दागिना असतो. माझं मंगळसूत्र असतं ना, तर एकच घातलं असतं, पण गहाण ठेवलंय ना ते. चला आता, ती बॅग द्या हो. हा चला, चल ग. ईशा खाली जाऊन रिक्षा थांबव जा. हो. अहो बर का, तिथे जाऊन वडे, भजी, पिझ्झा, नूडल, पावभाजी असं काहीही खायचं नाही. करत ढेकरा देत बसाल, कळलं ना? आणि दारूकडे का अजिबात जायचं नाही, तुम्हाला झेपत नाही ती, कळतंय ना? चला आता ती घेऊन. हो हो, मी कोणातरी तुम्हाला रिसीव्ह करायला पाठवते. येस येस, थँक्यू. 1 सेकंड झेंडे. हाय भामिनी, हाऊ आर यू? व्हेरी गुड डार्लिंग. हाय श्रुती, वेलकम. या, एक्सक्यूज मी सर, भामिनी श्रुती. हेलो, प्लीज बी कम्फर्टेबल. या, ओके.
मिस्टर नगरकर मी आलेच. हॅलो. हॅलो मिस्टर नगरकर, वेलकम. थँक्यू. हॅलो. खूपच उत्सुकता आहे मिस्टर सरंजाम तुमच्या या नव्या डेटा कार्ड लॉन्च बद्दल. तुमचं सहकार्य म्हणून आम्ही हे सगळे करू शकतोय. या ना प्लीज. वेलकम सर. मिस्टर शर्मा, आइए आइए. या या. वेलकम सर, वेलकम. सर आता फक्त मिस्टर मेहता आहेत आपल्या इन्व्हेस्टर्स पैकी. सगळे गेस्ट जरी आले असले तरी सुद्धा अजून काही राहिले. मिस्टर मेहता सर. हेलो मिस्टर सरंजामे. अरे हेलो. आपकी राह देख रहा था. नहीं ऐसा लग नहीं रहा था कि आप मेरी राह देख रहे हैं. क्या बात है, कुछ खोए खोए से दिख रहे हो. नहीं तो आइए. एनिवे सगळे इन्व्हेस्टर्स आलेत का? हो पण निमकर परवा आल्याशिवाय काय खरं नाही. बघू ना तुम्ही जर. अरे रुको, कहाँ अंदर घुसे जा रहे हो? अरे पार्टी है ना, अंदर बुलाया है. कौन सी पार्टी? चला दाखवा ना ते कार्ड. ये आपको इस पार्टी में जाने का है? हाँ, हमको बुलाया है. ये बाटली भी बरोबर लाया है अंदर जाने के लिए. अगं आई, ही बॉटल कशाला आणलीस तू? अगं मग काय झालं, तुला कळत नाही, याशिवाय आत नाही सोडत ते. हा अरे मैडम, तो वाइन की बोतल है, आप इसे अंदर लेकर नहीं जा सकते. क्यों नहीं जा सकते? हमको बड़े साहब ने बुलाया है. तुम्हारे जैसे बहुत देखे हैं, कोई बड़ा साहब नहीं, आप अंदर नहीं जा सकते. नहीं जा सकते क्या? तेरे को पता नहीं है मेरी ओळख? हाँ बता मैंने देती आपको हूँ. बोल दिया आप अंदर नहीं जा सकते. मतलब नहीं. माफ करा निमकर. या देखा क्या? ओळख. या निमकर या. या नाही. Excuse me. अरे या या या. नमस्कार. कशी आहेस ईशा? साहेब, ही आमच्याकडून आपल्यासाठी एक छोटीशी भेट. म्हणजे खरं तर ही मिसेस सरंजामेसाठी आहे, त्या कुठे दिसत नाहीत. ही राजनंदिनी साडी आहे बरं का, सगळ्यात उत्तम क्वालिटी आणि सगळ्यात महाग सुद्धा. सध्या आमच्या दुकानात ही साडी सगळ्यात जास्त खपते. अहो बाबा, ही ह्यांच्याच कंपनीची साडी आहे. हो का? सॉरी. अहो सॉरी कशाला. तुमच्यामुळे तर आम्हाला कळलं की आमच्या राजनंदिनी साडीला किती मागणी आहे. द्या. थँक्यू. मायरा. या या प्लीज. या या. अशा डिस्कस्टिंग लोकांना सरांनी पार्टीमध्ये का बोलवलं असेल? जाऊ द्या मायरा मॅडम. बघा आजचा आपला लॉन्चचा प्रोग्राम चांगला व्हायला पाहिजे. 10 रुपयाचं डेटा कार्ड पब्लिक ना एकदम असे खुश होणार आहे आपल्या प्लॅनवर. जाऊ तुम्ही प्रोग्राम सुरू करा ना. लोक थांबलेत एकदम तुमच्या अनाउन्समेंटसाठी. नाही, ऍक्च्युली 10 रुपयाचा जो प्लॅन आहे त्याची अनाउन्समेंट सरच करणार आहे. हो का? पण या फॅमिलीमधनं त्यांना वेळ मिळायला हवा ना. बी कम्फर्टेबल. काही लागलं तर इथे बॉय आहे, त्याला सांगा. बसा. एक मिनिट साहेब, अहो मग अशी गिफ्ट त्याची पिशवी माझ्याजवळच राहिली. असू दे असू दे. तुम्ही बसा. हा काही लागलं तर सांगा. हो. आई, बाबा बसून घ्या ना. हो.
अगं वास काय घेतेस? मला रॉकेलच वाटलो. नाहीये पण. खोटी आहेत. हो का? जा तिथे ठेव. आई, आपण काय करणार या पार्टीमध्ये? आपण कोणालाच ओळखत नाही इथे. मग काय झालं? आपण स्पेशल गेस्ट आहोत. सगळेच येतील आपली ओळख काढा. हो, इकडे काय बघताय? हाकलून देते ना पार्टीतून. अगं, त्या बाई माझ्या ओळखीच्या आहेत. हो, कोण हो बाबा? अगं त्या दिवशी नाही का त्या दुकानात आल्या होत्या साड्या घ्यायला, तू आली होतीस त्या दिवशी. माझी खात्री आहे नक्की त्याच आहेत. आलोच मी. नमस्कार मॅडम, ओळखलत का? अहो मी निमकर. आपण त्या दिवशी आमच्या दुकानात आला होता साड्या घ्यायला. खूप छाव साडी, 101 साड्या दाखवल्या मी तुम्हाला. हो हो, ओळखलं ओळखलं. बाय द वे, तुम्ही इथं कसे? का इथेही साड्यांचा स्टॉल टाकलाय आज? नाही नाही, आम्ही इथे काही विक्री वगैरे करायला आलेलो नाही. आम्ही इथे स्पेशल गेस्ट म्हणून आलो. हो, स्पेशल गेस्ट? वा, तुम्ही दिसलात म्हणलं बोलावं 2 शब्द. ठीक आहे, चालू द्या तुमचं. काय ग, तुला बरा लक्षात राहिला हा नमुना? अगं असल्या कार्टूनला कोण विसरणार आहे? ते पण आहेच म्हणा. अगं तुला सांगते, त्या दिवशी इतका टाइमपास झाला आमचा या माणसामुळे. हिने जरा चावी दिली आणि लगेच त्या माणसाने साडी नेसून दाखवली आम्हाला दुकानाबाहेर. कॅन यू बिलीव्ह इट? तसंही जिकडे जातो तिकडे स्टुपिड सारखाच वागतो हा माणूस. काय करणार? स्पेशल गेस्ट. ईशा कुठे? ठीक आहे तिथे. ऑड वाटण्यासारखं त्यात काय? सगळे आपलीच माणसं आहेत. आम्ही खूप छोटी माणसं होतो. हे बघ, असं काही नसतं. पण एनिवे, थँक्स फॉर कमिंग. सर, तुम्ही का थँक्स म्हणताय? खरं तर तुमच्यामुळे आम्हाला एवढी मोठी पार्टी बघायला तरी मिळाली. नाहीतर आम्ही 2-2 रुपयांचा विचार करणारी माणसं. आमच्यासाठी या एवढ्या मोठ्या पार्टीचा साधा विचार करणं सुद्धा महाग आहे. त्या दिवशी तू 2 रुपयांबद्दल काय म्हणाली होतीस ईशा? काय म्हणाले होते? त्या दिवशी तू रिक्षामध्ये काहीतरी 2 रुपयांचं म्हणाली होतीस. रिक्षात? हा, ते अहो ते माझे बाबा म्हणतात, 2 रुपये भी बहुत बड़ी चीज होती है बाबू. फक्त माझ्या बाबांचं हिंदी थोडंसं स्टायलिश आहे. एक्सक्यूज मी लेडीज अँड जेंटलमेन, कॅन आय हॅव युअर अटेन्शन प्लीज? सरंजामे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज तर्फे मी मायरा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आय नो आपण सगळेच या लॉन्च बाबत फारच उत्सुक आहोत. सो जास्त वेळ न बोलता मी लॉन्चची सुरुवात करते. सो मी सरंजामे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे सर्वे सर्वा विक्रांत सरंजामे यांना रिक्वेस्ट करते की सर तुम्ही प्लीज स्टेजवर या आणि अनाउन्समेंट करा. सर. थँक्यू अँड वेलकम ऑल. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही सगळेजण इथे आलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मी सरंजामे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या वतीने आभार व्यक्त करतो. कारण तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आज आपली कंपनी नंबर 1 पोझिशनवरती आहे. आणि आता ज्याच्यासाठी आपण सगळे इथे जमलो ती अनाउन्समेंट. आपल्या कंपनीचं आपण एक नवीन प्रीपेड मोबाईल कार्डची स्कीम लॉन्च करणार आहोत. आणि त्याचा मिनिमम रिचार्ज हा महिन्याभराचा असेल.
बहुत बड़ी चीज होती है बाबू. आणि म्हणूनच त्या प्रीपेड कार्डची किंमत 10 रुपये नसून 8 रुपये आहे. व्हॉट इज ही सेइंग? 8 रुपये? आलेच. सर देर इज सम मिस्टेक. 10 रुपयाची. समाजातल्या सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य माणसाला आपल्या कंपनीचं मोबाईल कार्ड परवडावं. अतिशय अल्प उत्पन्न असलेल्या माणसाला सुद्धा आपल्या कंपनीचं मोबाईल कार्ड परवडावं हाच विचार होता आणि म्हणूनच या कार्डची किंमत आम्ही 10 रुपये अशी ठेवली होती. पण गेल्या 1-2 दिवसात मी बराच विचार केला आणि माझ्या लक्षात आलं की आपल्यासारख्या लोकांसाठी 2 रुपये म्हणजे कुछ भी नाही, एवढीच त्याची किंमत आहे. पण समाजातली बहुसंख्य लोक अशी आहेत की ज्यांच्यासाठी 2 रुपये वाचवण्यातला आनंद खूप मोठा आहे. जे 2 रुपये वाचावे म्हणून झगडत असतात. आणि म्हणूनच चुकून नाही तर पूर्ण विचाराने मी हा निर्णय घेतलाय की ऑलरेडी जाहीर केलेल्या 10 रुपयातले आणखी 2 रुपये कमी करावे आणि 8 रुपयाला हे कार्ड आपण उपलब्ध करून द्यावं. क्योंकि 2 रुपये भी बहुत बड़ी चीज होती है बाबू. हे माझ्यासारखे हिंदीत बोलले की. So now, let's enjoy the party. Thank you. सब बॅनर्स आणि स्टिकर्सवर 10 रुपयाप्रमाणे आपण प्रिंट केलंय. आता काय करायचं त्याचं? 10च्या आत करावं लागेल. करा. सर पण इन्व्हेस्टर्सचं काय? पण त्यांना विचारून हे सगळं फायनल केलं होतं. दे विल गेट अपसेट अबाउट ऑल ऑफ दिस. लिसन मायरा, ते माझे इन्व्हेस्टर्स आहेत पण ही कंपनी माझी आहे आणि माझा डिसिजन इज फायनल डिसिजन. मायरा मैडम, व्हाट इज दिस? हे काय चाललंय? अपनी तो 10 रुपए में बात तय हुई थी ना. हा डिसिजन पूर्णपणे सरांचा आहे और मुझे भी इसके बारे में कुछ भी पता नहीं था. सरांनी आयत्या वेळी हा निर्णय घेतलाच कसा? तो पण आम्हाला विश्वासात न घेता. और इस नए प्लान की वजह से हमको लॉस हुआ तो एक्झॅक्टली तो लॉस आम्ही बेअर करणार नाही. आम्हाला आमचे पूर्ण पैसे हवेत, तेही विथ प्रॉफिट. चलिए मेहताजी. सर आपण पार्टी एन्जॉय करायला आलोय. सो लेट्स डू दॅट. सरांनी आपल्याला ह्याच्याबद्दल काहीच सांगितलेलं नाही अँड दॅट इज नॉट फेअर. मायराजी, ही आयडिया सरांना कुठून मिळाली माहिती आहे? कुठून? आर यू सिरियस चिंटी? या मुलीमध्ये काय आहे हो? तर एवढं काय ऐकतं त्या मुलीचं? आता आपण काय करणार मायराजी? आपण तर हुकमाचे गुलाम. आता झाले ना 10च्या 8. किती डाऊन मार्केट फॅमिली आहे यांची. माझ्यामुळे सुचली तुम्हाला ही आयडिया? खरंच वाटत नाहीये मला. खरंच तुझ्यामुळे सुचले. त्या दिवशी ते वाक्य तू म्हणालीस आणि माझ्या मनामध्ये ते वाक्य घोळत राहील म्हणून तर मी वरती गेलो आणि डिसिजन घेऊन टाकला. अहो पण एकदम कसं केलं तुम्ही हे? बस केलं. अहो पण हे बघ, या पॉइंटचं उत्तर माझ्याकडे नाही ईशा. काही निर्णय तुम्हाला बिझनेसमध्ये घ्यावे लागतात
आणि तुमचा विचार जर पक्का असेल, त्यावर तुमचा विश्वास असेल, तर मग बाकी कोणाचा किंवा कुठल्याही गोष्टींचा विचार करण्याची गरज लागत नाही. एक विचारू, ह्या निर्णयामुळे कंपनीला लॉस पण होऊ शकतो ना? एक सांगू, या डिसिजनमुळे कंपनीला प्रॉफिटही होऊ शकतो. तसं झालं ना तर मला खूप आनंद होईल.